श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या परमपवित्र ग्रंथाचा अध्याय 3 ऐकणार आहोत. या अध्यायात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट नगरीत झालेले दिव्य आगमन, चोळापाच्या घरातील त्यांचे वास्तव्य आणि अक्कलकोटच्या राजाला दिलेले अद्भुत दर्शन या लीलांचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. हा अध्याय श्रवण केल्याने घरातील दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. चला तर मग शांत आणि पवित्र चित्ताने अध्याय 3चे पठण आणि श्रवण करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. कथाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले. मोहळ माझे वास्तव्य करिता अप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाते अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्हा येऊ का तोवरी स्वामीसी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यती राज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे दरिद्राच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराचे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गभरी बैसून तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली यासी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्ही राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष आसूनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. ते पासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात बात पसरली. आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया. लोकांमाझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शन जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकून राव बोलले काय वाणी, गावात यती येऊन फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊन लवलाही भेटू तया यती बर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती कुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव पाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदोदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी,
मग तया हस्तकी धरोने आसनाभरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दूरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृप राये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. भक्तांनो, हा होता श्री स्वामीचरित्र सारामृताचा 3रा अध्याय. स्वामींचे अक्कलकोट मधील वास्तव्य आपल्या सर्वांसाठी अत्यंत कल्याणकारी आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढील अध्याय 4था ऐकण्यासाठी आणि स्वामींच्या अशाच दिव्य लीलांशी जोडलेले राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.